राहुल गांधीची पॉवर वाढली। कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचे हे आहेत विरोधी पक्षनेत्याचे अधिकार। लोकसभेला तब्बल 10 वर्षांनी विरोधी पक्षनेता भेटला आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वात जास्त खासदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसने मंगळवारी राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्याचे घोषित केले। विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधी पक्षाकडे कमीत कमी 55 खासदार व पक्षाने 10% जास्त मतदान घेतलेले असावे लागते। 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये 99 जागा जिंकत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला। त्यातून काँग्रेसने आपली विरोधी पक्षनेते पदावर बाजी मारली आहे। 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने 10%हून कमी मतदान घेत आपले विरोधी पक्षनेते पद गमावले होते। त्याचबरोबर काँग्रेसला केवळ 44 जागा मिळाल्याने तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसची विरोधी पक्षनेते पदाची मागणी फेटाळून लावली होती। 2019 मध्येही काँग्रेसला केवळ 52 जागी विजय मिळाला। त्यावेळीही काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदाला मुकावे लागले होते। 2024ची लोकसभा मात्र काँग्रेससाठी संकटमोचक ठरली। विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक सगळ्या निकषांची पूर्तता केल्याने काँग्रेसकडून राहुल गांधींच्या विरोधी पक्षनेते पदावर शिक्कामोर्तब करण्यात आला। विरोधी पक्षनेते या पदाला स्वातंत्र्यपूर्व काळचा इतिहास आहे। ब्रिटिश काळात सुद्धा मोतीलाल नेहरू यांनी 1923 मध्ये विरोधी पक्षनेता म्हणून आपली छाप पाडली होती। त्यानंतर स्वतंत्र भारताच्या राज्य व्यवस्थेमध्येही विरोधी पक्षनेते पदाचे महत्त्व ओळखून समाविष्ट केले गेले। संसदेतील विरोधी पक्षांचे वेतन आणि भत्ते अधिनियम 1977 मध्ये विरोधी पक्षनेते पदाची व्याख्या केली आहे। यानुसार विरोधी पक्षनेता म्हणजे लोकसभा व राज्यसभा मध्ये सर्वाधिक संख्याबळ धारण करून जो सत्ताधारी पक्षाविरुद्ध विरोधी पक्षांचे नेतृत्व करतो। डॉक्टर राम सुभाग सिंग हे लोकसभेचे पहिले विरोधी पक्षनेते होते। 1969 ते 71 दरम्यान त्यांनी काम पाहिले। संसदीय कामकाजामध्ये विरोधी पक्षनेता महत्त्वाची भूमिका बजावतो। सत्ताधारी सरकारवर आवश्यक नियंत्रण आणि संतुलन राखण्यासाठी विरोधी पक्षनेता काम करतो। संसदेच्या कामकाजात वैविध्यपूर्ण दृष्टिकोनांना प्रोत्साहन देऊन सत्ताधारी पक्षाशी विसंगत किंवा पर्यायी मतांच्या व भूमिकांच्या प्रतिपादनाचे स्थान सुनिश्चित करण्यात विरोधी पक्षनेता महत्त्वाची भूमिका बजावतो। विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो। सत्ताधारी सरकारमधील मंत्रिमंडळाप्रमाणे विरोधी पक्षनेते सुद्धा आपले प्रतिमंत्रिमंडळ स्थापन करतात। सरकारच्या मंत्रिमंडळाच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवणे हे या प्रतिमंत्रिमंडळाचे काम असते। सत्ताधारी सरकार कोसळल्यास हे प्रतिमंत्री महामंडळ सरकार स्थापन करून मंत्रिमंडळाचा ताबा घेण्यास तयार असते। विरोधी पक्षनेता म्हणून अनेक उच्च अधिकाऱ्यांच्या निवडीमध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान असते। विरोधी पक्षनेते हे अनेक महत्त्वाच्या समितीचे सदस्य असतात। यामध्ये सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उपक्रम, अंदाज तसेच अनेक संयुक्त संसदीय समित्यांचा समावेश होतो। याबरोबरच ते केंद्रीय माहिती आयोग, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांसारख्या वैधानिक संस्थांच्या प्रमुखांच्या निवड समितीचे सदस्य असतात। एका कॅबिनेट मंत्र्याला मिळणाऱ्या सगळ्या सुविधा आणि संरक्षण व्यवस्था मिळण्यासाठी विरोधी पक्षनेते पात्र असतात। विरोधी पक्षनेते पद धारण केलेले राहुल गांधी हे गांधी परिवारातून तिसरे सदस्य आहेत। याआधी सोनिया गांधी व राजीव गांधी यांनी विरोधी पक्षनेते पद धारण केले होते।